तर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या जागेसाठी भुजबळांना ताटकळत ठेवत असाल तर हा ओबीसी समाजाचा अपमान आहे असं समता परिषदेनं म्हटलंय। आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि त्यांना जर नाशिकची जागा मिळवण्यासाठी जर एक महिना ताटकळत ठेवणार असाल तर हा आम्ही संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान समजतो आणि त्यामुळेच मी या ठिकाणी ओबीसींच्या ज्या भावना आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून जो ओबीसींचा संताप आहे उद्रेक आहे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना तिकीट नाकारल्यामुळं किंवा अजून डिक्लेअर न केल्यामुळं त्यासाठी मी अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवणार। भुजबळ साहेब जर बोलले की आपल्याला निवडणूक लढवायची तर मी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे। भुजबळ साहेब जर बोलले की थांबून जा तर साहेबांच्या 100% मी तयारी केलेली निवडणुकीची। महायुतीला गरज नाही का ओबीसी समाजांच्या मतदानाची? ओबीसी समाजा 62%। भुजबळ साहेब ज्यावेळेस रस्त्यावर उतरले ओबीसी समाजासाठी तेव्हा तुम्हाला गरज होती भुजबळ साहेबांची। आता भुजबळ साहेबांनी लोकसभेत जाण्याची वेळ आली, आमचं नेतृत्व संसदेमध्ये जाण्याची वेळ आली तर तुम्ही त्यांना 1 महिन्यापासून ताटकळत ठेवताय। मग महायुतीला गरज नाही का आमची भुजबळ साहेबांची ओबीसी समाजाची?